नमस्कार, मी सोनाली वक्रतुंड रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय कोबीचे पराठे, मऊ आणि लुसलुशीत, त्याचसोबत खमंगसुद्धा. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, कांदा जो की किसून घेतलेला आहे, किसून घेतलेला कोबी 1 वाटी, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी डाळीचं पीठ आणि कोथिंबीर. तर इथे आपण कोबीचा किस घेतला आहे 1 वाटी आणि त्यामध्ये 1 छोटी वाटी कांद्याचा किस, हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा जाडसरच करून घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि आता मसाले घालूया. पाव चमचा जिरा, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा आणि आता चवीनुसार आपण मीठ घालूया. आणि कोबीचा किस आणि कांद्याचा किस यांना ऑलरेडी पाणी म्हणजेच ओलसरपणा खूप असतो, त्यामुळे इथे पाणी आपल्याला कमी लागणार आहे. आणि हे छान आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये लागेल असंच पाणी घालायचं आहे. पाणी इतपत घालायचं आहे की ते आपण मिश्रण तव्यावर घातलं की सहज आपल्याला ते पसरवता आलं पाहिजे, एवढं पाणी घालणार आहोत आपण. तुम्ही बघतच असाल या पद्धतीने हे तयार झालं पाहिजे आपल्याला. आणि हे पौष्टिक सुद्धा, टेस्टी सुद्धा आणि गरम गरम दह्यासोबत तर तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता, याची चव अजूनच वाढेल. आणि इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर इकडे एका पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे आपण आपला पराठा पसरवून घेऊया. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी एवढं ओलसर केलेलं आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. तर हे मी चमच्याच्या सहाय्याने अगदी सहज हे पसरवू शकते, इतपत पातळ झालेलं आहे. आणि तुम्हाला हे असंच करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा आपला पराठा तयार होत आहे. आणि आता आपण याला वरून तेल लावून घेऊया ब्रशच्या मदतीने. वाव. आणि आता झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी. 1.5 ते 2 मिनिटांनी याची आपण ही बाजू पलटवून घेऊया. वाव, मस्तच खूप खमंग असं भाजलेलं आहे. आणि याच्या दोन्ही साईड आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. थोडासा चमचमीत आणि तिखट सुद्धा. तर तयार आहे आपला कोबीचा पराठा आणि खूप मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकत असाल. तर आता एका आपण सर्व्हिसिंग डिशमध्ये हे सर्व करून घेऊया. वाव, मस्तच. बघताच तोंडाला पाणी येत आहे असा दिसतोय आणि खाण्यासाठी सुद्धा एवढंच टेस्टी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.